डोनाल्ड ट्रम्प यांना इतर देशांचा ठेंगा। आखाती युद्धात एकटे पडले ट्रम्प। आता अमेरिका एकटा लढणार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चांगलेच संतापले। एकीकडे इराण विरोधात अमेरिका आणि इस्रायल खांद्याला खांदा लावून लढताय, तर दुसरीकडे ज्यांच्यावरती ट्रम्प यांची भिस्त होती त्याच मित्रराष्ट्रांनी ट्रम्प यांचा भ्रमनिरास केलाय। त्यामुळे ट्रम्प चांगलेच संतापले। आम्हाला कोणाची गरज नाही, आम्ही एक बलाढ्य देश आहोत, आमचं लष्कर सर्वात शक्तिशाली आहे, अशा शब्दात डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्रराष्ट्रांवर राग काढलाय। अमेरिका आणि इस्रायलने इराण विरोधात सुरू केलेलं युद्ध चिघळलंय। अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवरील हल्ले सुरूच आहेत। इराणच्या प्रमुख शहरांवर अमेरिका आणि इस्रायलकडून सतत हल्ले केले जात आहेत। तर इकडे इराणने देखील आखातातील अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांना टार्गेट केलंय। त्यामुळे हे युद्ध लवकर थांबण्याचं चिन्ह दिसत नाहीये। अशातच इराणने हॉर्मुझची समुद्रधुनीतून होणारी मालवाहू जहाजांची वाहतूक रोखल्यामुळे जगभरातील इंधन पुरवठा विस्कळीत झालाय। काही देशांच्या तेलवाहू जहाजांवर इराणकडून भीषण हल्ला करण्यात आलाय। त्याची धास्ती अवघ्या जगानं घेतलीय। हॉर्मुझ समुद्रधुनीतील इराणची दादागिरी मोडून काढण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्रराष्ट्रांना आपल्या युद्धनौका हॉर्मुझ समुद्रधुनीत पाठवण्याचं आवाहन केलं होतं। Policing the straits, because they are the ones, we don't get oil, very little, 1%, 2%. And China, as an example, gets about 90% of its oil from the Hormuz Strait. And nice to have other countries police that with us. हॉर्मुझ